त्यांना इकडे सरकावं आणि त्यांच्या स्मृतीला आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धम्मचारी आपले मिलिंद कांबळे आणि त्यांची टीम नेहमीप्रमाणे आपल्याला या बुद्ध विहारामध्ये आपल्या धम्मासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते इथं आपल्याला सहाय्य करत असतात, येत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात। आणि मला वाटतंय जवळजवळ हा 9 वर्ष झाली या ठिकाणी आपण धम्माचं काम आपले त्रैलोक्य बौद्ध संघ यांच्या मदतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही साजरे केले। आणि त्याच्यामध्ये मला वाटतंय की प्रथम आम्ही इथं जी आपली दीपोत्सव जो दीपोत्सव बुद्धांचा जो केला जातो तो 2 वेळा आपल्या मार्गदर्शनाखाली इथे केला आणि तो कार्यक्रम सक्सेस केला। त्याच्यानंतर आपले विशुद्ध वाचा धम्ममित्र इथं आले आणि त्यांनी आम्हाला इथं धम्मदीक्षा 23 लोकांना दिली। 23 लोकांनी धम्मदीक्षा आमचं ते भाग्य आम्ही मानत होतो आणि मानतो आतापर्यंत, कारण विशुद्ध वाचा आपल्याला माहिती आहे, आमचा चांगला परिचय झालेला आहे। तर आम्हाला ज्या वेळेला त्यांचं मी नाव ऐकलं त्याच वेळेला आम्हाला वाटलं की जे आम्ही काम केलं कुठलं की जे दीक्षा देण्याचं जे काम केलं आम्ही पुढे जाऊ धम्मचारीकडून ते झालं की जे विशुद्ध वाचा आहे, ज्यांची वाचा शुद्ध आहे, त्यांच्या आचरण तसं धम्माचं शुद्ध आहे हे आम्हाला त्यावेळेला कळलं। आणि आम्हाला असं वाटलं त्यावेळेला की आमची दीक्षा खरंच धम्माची दीक्षा झाली असं आम्हाला वाटलं। जसं आपण मानतो की बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि ती आम्ही सरसावून मानली आणि ती मानतो आणि त्याचं आपण आचरण करतोय आणि त्यासाठीच आपण बाबासाहेबांना आपला मार्ग जाता आणि संपूर्ण जीवन मार्ग जाता आपण त्यांना समजतो। आणि त्याच पद्धतीनं आम्हाला त्यावेळेला वाटलं की आम्हाला सुद्धा जी धम्मदीक्षा झाली ती मला वाटतं बाबासाहेबांच्या जवळजवळ मला वाटतं तोलामोलाची झाली असं आम्हाला वाटतं। आणि तेच आम्ही पुन्हा त्यांचं आणि आपलं सर्वांचं म्हणजे अभिनंदन करतो। आणि मला वाटतं हा जो आपला वर्षावास आता हा वर्षावास हा पूर्ण म्हणजे फिक्स झालेली एक आपला कार्यक्रम नव्हता, हे अचानक हा कार्यक्रम ठरला। कारण मी गावाला येत असताना मला आपले अभय बोधींनी आणि मिलिंद सरांनी धम्मचारी मिलिंद सरांनी यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तुम्ही गावाला जात असाल तर आपलं वर्षावासाचा सुरू कार्यक्रम आहे, तर तुमच्या गावात सुद्धा आम्ही येऊ आणि घेऊ। तर मला ठीक आहे, आम्ही ठरवला, येता ठरवला आणि कार्यक्रम झाला। थोडक्यात थोडासा आता लाईटचा प्रॉब्लेम झाला, परंतु नेहमीच आम्हाला जसं आमच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या पण सर्व लोकांना माहिती आहे की त्रैलोक्य महासंघ आमच्यासाठी धम्माला जे आचरण देण्यासाठी आमचं आचरण धम्माचं कसं असावं हे नेहमीच मार्गदर्शन आम्हाला केलं। आणि इथून पुढे सुद्धा की आम्हाला बहुतेक जास्तीत जास्त आम्ही जे त्रैलोक्य सहाय्यकगंज मला वाटतं साताऱ्यातून आपलं आहे तर ते मला वाटतंय हे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन कराल अशी मी आपल्याला पुन्हा आमची इच्छा आपल्याला विनंती करतो। तर बंधूंनो, हा जो कार्यक्रम आहे वर्षावासाचा तो आपला काय आहे विषय वर्षावास येतात। मला वाटतं प्रकाशने सांगितलं की हा 3 महिने वर्षावास असतो। वर्षावास म्हणजे जो वर्षावास असतो तो नेहमीच म्हणजे हे भिक्खूंसाठी बनतेसाठी होता ऍक्च्युली, परंतु बनते जरी तिथे असले तरी बनते आता आपल्याकडे नसल्यामुळं
भंतेंचं काम धम्मचारी बौद्धाचारी हे करत असतात आणि ते त्यांनी या वर्षावास म्हणजे जो पावसाचा जो काळ असतो की ज्यामध्ये आपण बाहेर म्हणजे कुठेही त्यासाठी धम्माचरण किंवा धम्माचा उपदेश करण्यासाठी जाऊ शकत नाही, कारण पाऊस पाणी जंगल रस्ते हे आपल्याला नेहमीच अडचणी असतात आणि ह्याच्यासाठी बुद्धाच्या काळापासून बुद्धांनी ठरवलेला आहे की हा वर्षावास की जो पावसाचा जो काळ आहे जो 3 महिने मानला जातो, 3 ते 4 महिने मानला जातो, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आचरण करायचं म्हणजे त्यांनी अभ्यास करायचा आहे आणि जो आपण अभ्यास केलेला आहे तो लोकांमध्ये जाऊन जे काय आचरण आहे ते लोकांना सांगायचं आहे आणि धम्म वाढवायचं आहे. त्याचं धम्माचं पूर्ण जे काय आचरण असेल जे काय त्याच्या आपला जे धम्माचे जे आपलं जे काम करायचं प्रत्येक माणसाशी जाऊन संपर्क साधणं सांगणं हे करायचं आहे. हे 3-4 महिन्यातच करायचं आहे, कारण हे त्यांनी ते अभ्यास करून ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तर पुन्हा जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा ते तुम्हाला ते करायचंच आहे. तर हा वर्षावास मला वाटते 3 महिने आहे आणि तो 3 महिन्याचा वर्षावास आपल्या मला इथं 2 पुष्प झालेली आहेत आणि हे तुम्हाला 3रं पुष्प आहे आणि तेही साहेबगण इथं येऊन झालेलं आहे आणि मला वाटतं त्यांनी आपल्या नेहमीच सहकार्य करावं करतील हे मी विनंती करतो. आणि आपण प्रथम आता अध्यक्ष म्हणून आमचे पोपट गंगावडे हे या आजच्या आपल्या वर्षावासाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण त्यांना स्वीकारावं, अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती करतो. आणि प्रकाश तू अनुमोदन शुक्रदेव बाळासाहेबांनी सांगायच्या बदली मी अध्यक्षपद स्वीकारत आहे. जय भीम. या वर्षावासाचं अध्यक्षपद आणि ज्यांनी कार्यक्रम इथं आयोजित केला ते आपले भारतीय बौद्ध विकास सेवा संघाचे सर्व करंदे आणि मुंबई जे सगळे पदाधिकारी यांनी ज्या माणसाला अध्यक्षपद सुचवलं त्याला मला पूर्णपणे माझं अनुमोदन आहे. ठीक आहे. जय भीम. तर मला वाटतं आता धम्माचारी धम्म मित्र